हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ आर मोरे सर. लास्ट लेक्चरला आपण जो अल्डेहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड टॉपिक स्टार्ट केलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पार्ट आपण कव्हर केलेला आहे आणि आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड कीटोन हा पार्ट कंटिन्युअस केलेला आहे. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या मेथडमधल्या फर्स्ट 3 मेथड्स आपण कंप्लीट केले आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट होते फ्रॉम अल्कोहोल, सेकंड होतं फ्रॉम अल्किन इज नथिंग बट द ओझोनोलायसिस आणि थर्ड होतं फ्रॉम अल्काइन. आज आपण नेक्स्ट मेथड काही मेथड स्टडी करणार. त्याच्यामध्ये नेक्स्ट मेथड आहे फ्रॉम जेमिनल डायलाइड. ओके, आता जेमिनल डायलाइड, व्हॉट इज द मीन बाय जेमिनल डायलाइड आणि व्हॉट इज द मीन बाय विसिनल डायलाइड. व्हॉट इज मीन बाय विसिनल डायलाइड आता आपण ते करूया. तर विसिनल डायलाइड मीन्स दीज आर द डायहालाइड इन विच two halogen atom attached to the adjacent carbon atom is called as vicinal dihalide. And geminal dihalide means these are the dihalide in which two halogen atom attached to the same carbon atom. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल नुसार आपण ते कम्प्लिशन करू जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. इथे मी काही कार्बनची चेन दिले. दीज आर द कार्बन ॲटम, दिस फर्स्ट सेकंड, दी फर्स्ट अँड सेकंड कार्बन ॲटम इज नथिंग बट द adjacent carbon atom, first and second and third also adjacent carbon atom, third and fourth also adjacent carbon atom, and same means only one this carbon atom, same means only one this carbon atom. So for example, dihalide means two halogen atom. When two halogen atom attached to the same carbon atom, for example this one and this one, this is called as geminal dihalide because two halogen atom attached to the same carbon atom. What is the mean by vicinal dihalide? Vicinal means these are the two halogen atom. मी हा कॅन्सल केला आणि तो एक halogen atom मी इथे लिहिला. This is called as vicinal because these are the two halogen atom किंवा dihalide attached to the adjacent carbon atom is called as vicinal. आज आपण जे करायचं आहे ते म्हणजे how to prepare an aldehyde and ketone from using geminal dihalide means same carbon atom. For example मध्ये आपण बघूया. These are the geminal dihalide because these two halogen atom attached to the same carbon atom. When these geminal dihalide boiled with aqueous KOH to form an unstable compound and this unstable compound undergoes dehydration to form. आता HNOH dehydration केलं तर काय करणार बघा, R bond CH आणि हा तुमचा राहिला R bond CHO, हा तुमचा झाला CHO प्लस H2O because it undergoes dehydration. ओके, आता हे रिएक्शन एक्सप्लेनेशन करताना बघा, याच्यामध्ये हे दोन क्लोरीन आहेत आणि हे दोन 2K आहेत. हे 2K आणि 2Cl हे रिमूव्ह होणार -2KCl आणि हे दोन OH ग्रुप अटॅच टू दॅट पोझिशन म्हणजे सेम कार्बन ॲटम इज नथिंग बट द अनस्टेबल. इट अंडरगोज डिहायड्रेशन टू फॉर्म अँड अल्डिहाइड. फॉर एक्झाम्पल, आरची व्हॅल्यू मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण इथं घेतले मिथाईल म्हणजे CH3 बॉन्ड CH बॉन्ड Cl ह्याच्यानुसार म्हणजे these are the geminal dihalide boiled with aqueous KOH to form an unstable compound. हा अनस्टेबल कंपाऊंड कसं तयार होणार बघा, हा CH3 बॉन्ड CH आणि ह्या CH नंतर इथे आणि इथे जो का तुमचा बॉन्ड शिल्लक आहे तर ह्या बॉन्डमध्ये ह्यातून हे 2K आणि हा 2Cl रिमूव्ह होणार म्हणून -2KCl होणार आणि राहिलेले दोन OH आहेत, एक OH याला अटॅच होणार, सेकंड OH याला अटॅच होणार. दिस आर द अनस्टेबल कंपाऊंड आणि ह्या अनस्टेबल कंपाऊंड मध्ये हा OH आणि हा H तुमचा रिमूव्ह होणार आणि टू फॉर्म CH3 बॉन्ड CHO मीन्स ॲसिटाल्डेहाइड हा तुमचा तयार होणार -H2O. इथं ऑलरेडी मी दिलेला आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये. लक्षात आलं हाऊ टू प्रिपेअर अन अल्डेहाइड फ्रॉम जेमिनल डायलाइड. नेक्स्ट, how to prepare ketone from geminal dihalide. When geminal dihalide boiled with aqueous KOH to form an unstable compound, तो कसा तयार होणार बघा, तर हा Cl आणि हा Cl आणि हे 2K रिमूव्ह होणार -2KCl. आता राहिलं काय तुमचा R बॉन्ड C बॉन्ड R, इथे एक फ्री बॉन्ड आहे, इथे एक फ्री बॉन्ड आहे, इथे एक OH अटॅच होणार, इथे एक OH अटॅच होणार. दॅट इज नथिंग बट द अनस्टेबल कंपाऊंड. आणि ह्या अनस्टेबल कंपाऊंड मध्ये तुम्ही पाहिल्यानंतर इथून हा OH आणि हा H रिमूव्ह होणार आणि टू फॉर्म अँड वॉटर मॉलिक्यूल, तिथं मी मायनस फॉर्म मध्ये लिहिलं. आता राहिलेला कंपाऊंड कोणता, R बॉन्ड C बॉन्ड R आणि हा O मी इथे लिहिला. व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी इथं डबल बॉन्ड दिला, इज नथिंग बट द कीटोन, याला म्हणतात मग कीटोन. फॉर एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया, आरची व्हॅल्यू मी तर CH3 घेतली म्हणजे CH3 बॉन्ड CH3 आणि Cl दोन हॅलोजन ॲटम अटॅच टू द सेम कार्बन इज कॉल्ड जेमिनल डायलाइड. दिस जेमिनल डायलाइड बॉइल्ड विथ aqueous KOH टू फॉर्म हे 2K 2Cl रिमूव्ह झाले
-2 KCl केलं मी तर. आता राहिलेला जो प्रॉडक्ट होते मी ॲज इट इज लिहिला, CH3 बॉन्ड CH3 आणि हे जे फ्री बॉन्ड आहेत ह्या दोन फ्री बॉन्डला तुमचं काय अटॅच झाला, हा एक OH आणि हा एक OH. हे कुठून आले तर हे 2 OH इथे जे शिल्लक आहेत ते. आता हे 2 OH मधून काय होतं, इट अंडरगोज डिहायड्रेशन. हा OH आणि हा H रिमूव्ह होतं आणि हा रिमूव्ह झाल्यानंतर टू फॉर्म ॲसिटोन. बॉन्ड CH3 डबल बॉन्ड O टू फॉर्म अँड ॲसिटोन. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, फेन जेमिनल डायलाइड मीन्स 2 हॅलोजन ॲटम अटॅच टू टर्मिनल कार्बन ॲटम टू फॉर्म ऑलवेज अल्डेड. आणि फेन 2 हॅलोजन ॲटम मीन्स in geminal case की 2 halogen atom attached to not a terminal carbon atom to form always as ketone. ओके, ही मेथड झाल्यानंतर आपण नेक्स्ट मेथड स्टडी करणार इज नथिंग बट द फ्रॉम अल्काइल सायनाइड. फ्रॉम अल्काइल सायनाइड इज नथिंग बट द अल्काइल नायट्राइड. आता अल्काइल सायनाइड म्हणजे काय, R bond C triple bond N is called as alkyl cyanide. It is also called as alkyl nitride. These alkyl cyanides undergoes reduction in the presence of SnCl2 and dilute HCl. What is meant by SnCl2? Stannous chloride to form imine hydrochloride, which undergoes acid hydrolysis to form. त्यावेळी काय होतं, इथं तयार होतो R bond CHO प्लस NH4Cl. आता हे कसे तयार होतात बघा, ह्याच्यामध्ये हे ज्यावेळी रिडक्शन केलं की ह्याचे जे 2 हायड्रोजन आहेत, एक हायड्रोजन इथं लेफ्ट साईडच्या कार्बन ॲटमला आणि एक हायड्रोजन राईट साईडच्या नायट्रोजन ॲटमला, त्यामुळे ट्रिपल बॉन्ड ब्रेक होतो. त्यामुळे इथं तयार होतो R बॉन्ड CH डबल बॉन्ड NH आणि हा HCl कुठून आला तर हा वाला इज कॉल्ड एज इमाइन हायड्रोक्लोराइड विच अंडरगोज ऍसिड हायड्रोलायसिस. म्हणजे यात वॉटर मोलिक्युल मधला H2 आणि O डबल बॉन्डच्या लेफ्ट साईडला अटॅच होतो, H2 डबल बॉन्डच्या राईट साईडला अटॅच होतो. त्यामुळे NH4Cl आणि R बॉन्ड CHO या पद्धतीने तुमची रिएक्शन होते आणि कम्प्लिशन होते. फॉर एक्झाम्पल, ओके, आता मी तुम्हाला आणखीन एक पॉईंट सांगतो. फेन अल्काइल सायनाइड रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ स्टॅनस क्लोराइड अँड डायल्यूट HCl to form imine hydrochloride which is undergoes acid hydrolysis to form an aldehyd. This reaction is called as Stephan reaction. This reaction also called as Stephan reaction. For example, R ची व्हॅल्यू मी तर CH लिहिली, CH3 bond C triple bond N means methyl cyanide undergoes reduction in the presence of stannous chloride and dilute HCl to form CH3 bond. आता हा यातला एक H याला अटॅच झाला त्यामुळे CH ट्रिपल बॉन्ड ब्रेक झाला त्यामुळे डबल बॉन्ड, यातला आणखीन एक H याला अटॅच झाला NH आणि हा राहिलेला तुमचा HCl. हा HCl तुमचा ऍज इट इज लिहिला. आता याच्यामध्ये बघितलं दीज आर नथिंग बट द इमाइन हायड्रोक्लोराइड. जसा हा इमाइन कंपाऊंड, हा इमाइन कंपाऊंड अंडरगोज ऍसिड हायड्रोलायसिस. ऍसिड हायड्रोलायसिस त्यावेळी काय होतं की याच्यामधला वॉटर मोलिक्युल मधला H2 ह्या डबल बॉन्डच्या राईट साईडला अटॅच होतो आणि वॉटर मधला O ह्या डबल बॉन्डच्या लेफ्ट साईडला अटॅच होतो. म्हणजे आपण काय तयार होणार बघा इथं, CH3 बॉन्ड CHO प्लस NH4Cl. या पद्धतीने तुमचं काय होणार आहे, कंपाऊंड तयार होणार. ओके, ऑल्सो या जो स्टॅनस क्लोराइड आहे या स्टॅनस क्लोराइडच्या ठिकाणी तुम्ही हा पण यूज करू शकता, सेम रिएक्शन कम्प्लिशन करू शकता. फॉर एक्झाम्पल, फेन अल्काइल सायनाइड और अल्काइल नायट्राइड अंडरगोज रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड to form imine compound which is undergoes acid hydrolysis to form an aldehyd. सेम मेथड ना आपण कम्प्लिशन करू शकतो. म्हणजे SnCl2 च्या ठिकाणी डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइडचा यूज करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट मेथड आपण स्टडी करूया. फ्रॉम हाऊ टू प्रिपेअर अन अल्डेहाइड और कीटोन फ्रॉम कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. आता कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड मध्ये मी काही 2-3 एक्झाम्पल घेतले, त्याचे आपण व्यवस्थित कम्प्लिशन करूया. आता फर्स्ट घेतला मी कॅल्शियम फॉर्मेट. हा कॅल्शियम हा फॉर्मेट मीन्स फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड पासून हायड्रोजन रिप्लेस झाल्यामुळे तयार होणाऱ्या कंपाऊंड म्हणजे कॅल्शियम फॉर्मेट. ह्या कॅल्शियम फॉर्मेट इज स्ट्रॉंगली हिटेड अंडर ड्राय डिस्टिलेशन टू फॉर्म. पहिल्यांदा काय तयार होतो, CaCO3. हा Ca, हा 2 ऑक्सिजन O आणि हा मी जर कंबाईन केला तर हा जो तयार झालेला कंपाऊंड आहे इज कॉल्ड ॲज CaCO3. बघा CaCO3 मी पहिल्यांदा इथं लिहिला CaCO3. आता राहिला तुमचा कोणता, आता जर बघितलं
इथून हा होतो ना, किंवा इथून जरी घेतला जातो, हा CaCO3 कंबाईन होतो. CaCO3 मधला राहिला तुमचा हा H, हा तुमचा CHO, म्हणजे बघा HCHO हा तुमचा कंबाईन राहिला, म्हणजे तुमचा तयार होणार याला म्हणतात फॉर्माल्डिहाइड. ही तुमची रिॲक्शन. नेक्स्ट, फेन कॅल्शियम ऍसिटेट. ऍसिटेट मीन्स ऍसिटा ग्रुप. ऍसिटा ग्रुप मीन्स मिथाइल ग्रुप. इथे मिथाइल ग्रुप लिहिलं, तिथे H होते ना, ते H च्या ठिकाणी आता मी काय, H मीन्स फॉर्मिक ऍसिड. CH3 मीन्स ऍसिटिक ऍसिड मीन्स ऍसिटेट. फेन कॅल्शियम ऍसिटेट is strongly heated, undergoes dry distillation to form CaCO3. मग Ca आहेच ऑलरेडी, हा CO3. मग आता CO3 मी पहिला लिहितो CaCO3. आता राहिलं तुमचं बघा CH3CO हा कंपाऊंड राहिला, मीन्स CH3C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे जर बघितला CH3CH3CO मीन्स ऍसिटोन मीन्स कीटोन तयार. नेक्स्ट जर बघितला फेन, सो तुमचा कॅल्शियम ऍसिटेट ट्रीटेड विथ और रिएक्टेड विथ कॅल्शियम फॉर्मेट अंडर ड्राय डिस्टिलेशन टू फॉर्म CaCO3 पहिल्यांदा तयार होणार. CaCO3, आता हा CaCO3 बघा कुठे कुठे आहे, CaCOOO किंवा CaCOOCO3, म्हणजे असे दोन वेळा तुमचा CaCO3 तयार होणार. आता राहिला तुमचा कंपाऊंड एक अल्डिहाइड नाही तर कीटोन तयार होतं, तर काय तयार होते बघा, CH3COH म्हणजे CH3CHO हा एक कंपाऊंड तयार झाला. सेकंड CH3CHO हा सेकंड कंपाऊंड तयार झाला, म्हणजे 2 मोलिक्युल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड. या पद्धतीने आपण हे कम्प्लिशन करू शकतो. ठीक आहे. फेन कॅल्शियम फॉर्मेट is strongly heated under dry distillation to form formaldehyde. When calcium acetate is strongly heated, undergoes dry distillation to form acetone. And when calcium acetate reacted or treated with calcium formate अंडर ड्राय डिस्टिलेशन टू फॉर्म ऍसिटाल्डिहाइड. ओके. आता लास्ट मेथड एक स्टडी करूया. ह्या लास्ट मेथड मध्ये जर बघितलं, फ्रॉम एरोमॅटिक कंपाऊंड. खूप साऱ्या मेथड्स आहेत, छोट्या छोट्या मेथड्स आहेत, सिंपल आहेत. फर्स्ट मेथड आहे फ्रिडल क्राफ्ट ऍसिलेशन रिएक्शन. फेन बेन्झीन reacts with acetyl chloride in the presence of anhydrous AlCl3 to form. त्यावेळी काय होतं, तर इथे हा जो ग्रुप आहे हा तुमचा ऍसिटिल ग्रुप आहे. हा ऍसिटिल ग्रुप इथे अटॅच होतो आणि इथला जो हायड्रोजन आहे तो इकडे अटॅच म्हणजे याला अटॅच होतो, मीन्स टू फॉर्म अशा टाइप मध्ये तयार होईल. इथे तुमची बेन्झिनला बेन्झिन रिंग आणि इथे C डबल बॉन्ड O CH3 हा ग्रुप तयार झाला. C डबल बॉन्ड O CH3 इज नथिंग बट द ऍसिटोफिनॉन प्लस हा तुमचा इथून हायड्रोजन रिप्लेस झालेला आणि हा Cl मीन्स SCl. Okay, this reaction is called as Friedel-Crafts acylation reaction. Means when benzene reacts with acetyl chloride in the presence of anhydrous AlCl3 to form acetophenol, this reaction is called Friedel-Crafts acylation reaction. Next, from acyl chloride. When acyl chloride on hydrogenated in the presence of palladium on barium sulfate to form aldehyde, this reaction is called Rosenman reduction reaction. आता ही रिएक्शन कशी होते बघा, आर्बॉन COCl मध्ये दोन हायड्रोजन आहे, त्यातला एक हायड्रोजन कार्बोनिल कार्बन ॲटमला आणि दुसरा हायड्रोजन ह्या Cl ला अटॅच होतो. म्हणजे बघा आर्बॉन C डबल बॉन्ड O बॉन्ड H प्लस दुसरा Cl ला दुसरा हायड्रोजन मीन्स SCl. दिस रिएक्शन इज कॉल्ड रोझेनमन रिडक्शन रिएक्शन. फॉर एक्झाम्पल मी आरची व्हॅल्यू इथं काय घेतली, बेन्झिन घेतली. इज नथिंग बट द बेन्झॉइल क्लोराइड आणि दिस बेन्झॉइल क्लोराइड ऑन हायड्रोजनेटेड इन द प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम ऑन बेरियम सल्फेट और BaSO4 टू फॉर्म. तुमचं काय तर होणार बघा, इथं बेन्झिनला बेन्झिन बॉन्ड C डबल बॉन्ड O, यातला एक हायड्रोजन C डबल बॉन्ड ओला अटॅच होणार, त्यामुळे इथे अटॅच झाला आणि दुसरा हायड्रोजन Cl अटॅच झाला म्हणजे HCl इज नथिंग बट द बेन्झाल्डिहाइड. ओके, दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज रोझेनमन रिडक्शन रिएक्शन. नेक्स्ट आपण बघूया गेटरमन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन. ओके, गेटरमन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन. फेन बेन्झीन reacts with or treated with carbon monoxide and HCl in the presence of anhydrous AlCl3 or copper chloride under high pressure
to form benzaldehyde. This reaction is called as Getterman-Koch formulation reaction. आता बघितलं गेटरमन-कोच सिंथेसिस रिएक्शन म्हटलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल इथं तयार होणार तुमचा बेन्झिन. आता हा कसा तयार होणार? बेन्झिन प्लस CHO हा जरी कंबाईन केला तरी चालेल आणि प्लस HCl. दिस रिएक्शन कॉल्ड गेटरमन-कोच सिंथेसिस रिएक्शन. नेक्स्ट, हाऊ टू प्रिपेअर अन अल्डेहाइड और बेन्झाल्डेहाइड फ्रॉम टोलीन किंवा मिथाइल बेन्झिन. दिस इज अ कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ बेन्झाइल. फेनटोलीन on chlorination in the presence of sunlight to form benzyl chloride, and this benzyl chloride always reacts with or on chlorination in the presence of sunlight to form benzyl chloride. This benzyl chloride on hydrolysis to form an unstable compound which on dehydration undergoes dehydration to form benzaldehyde. This reaction is called as commercial method for the preparation of benzaldehyde. Okay, and last method is nothing but the Itard reaction. In Itard reaction, phentoline reacts with or treated with chromyl chloride in the presence of carbon disulfide to form a brown chromium complex which has undergoes acid hydrolysis to form benzaldehyde. This reaction called Itard reaction. याच्यामध्ये काय होतं तर ह्या टोलिन मध्ये हा CrO2Cl2 ऍड होतो क्रोमिल क्लोराइड OCrCl2OH फॉर्म मध्ये आणि तो या पद्धतीनं आपल्याला दिसतो आणि तो ऍसिड हायड्रोलायसिस केलं की आपल्याला डायरेक्टली बेन्झाल्डेहाइड मिळतं. ओके, तर आज आपण इथे अल्डेहाइड कीटोन या टॉपिक मधलं मेथड्स ऑफ प्रिपरेशन बऱ्यापैकी कम्प्लिशन केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज स्टार्ट करूया. ओके, थँक्यू एव्हरीवन.